बॅक टू माय व्लॉग. आणि आता माझे फ्रेंड्स आले आहेत पुण्याहून, म्हणजे मोनाली आणि जयेश आले. अँड आम्ही चाललो आहे आता कॅफेमध्ये. खूप महिन्यानंतर आम्ही भेटतो आहे, कारण लास्ट आम्हाला भेटून 6-7-8 महिने झाले. अँड आता फायनली आम्ही भेटणार आहोत. तर मी बघा आता रेडी होते. सो मी ना हे का, हा एक येल्लो टॉप आहे माझ्याकडे आणि हे 3 टॉप मी सवानावरून मागवलेले. ह्यापैकी मी घालायचा विचार करते. माझी इच्छा आहे की मी हा टॉप घालू, पण हा ब्राऊन पण खूप छान आहे. सो ह्याचा पण एक हॉल येणार आहे. म्हणजे मी जे टॉप्स मागवले आहेत सवानावरून, आय थिंक मी 12 का 15 कितीतरी टॉप्स मागवले आहेत. सो काही टॉप्स अजून डिलिव्हर झालेले नाही आहेत. ते डिलिव्हर झाले की मग मी ब्लॉग बनवेनच. पण आता मी हा पिंक किंवा येल्लो ह्या दोनपैकी कोणता तरी एक घालायचा विचार करते. सो मी वेअर करते, रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते. बाकी काही नाही, आज खूप दिवसांनी आम्ही भेटणार आहोत तर मला खूप मजा येते. ओके, सो आता मी हा टॉप घातला आहे. मी तुम्हाला कपाटात दाखवते. ॲक्च्युली इथे थोडेसे लाईट्स कमी आहेत. रेडी होते बघा, थोडासा मेकअप आणि हा टॅग काढायचा आहे अजून. सो टॅग काढते. अँड इथे थोडी ज्वेलरी काढली आहे मी, बघू काही सूट होतं तर ते घालेन. अँड बाकी इथे मेकअप, म्हणजे असा मेकअप नाही करत आहे मी, खूप हेवी मेकअप नाही करत आहे. फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावते आणि थोडे आयब्रोज करून घेते. मी रेडी झाले. माझा टॉप कसा वाटतोय मला नक्की सांगा. ॲक्च्युली मिररमध्ये ना इथे जरा मी ट्राय करून बघितलं, पण ते इतकं जवळ दिसतं आहे, ते नीट दिसत नाही आहे. सो दॅट्स माय टॉप. अँड इफ यू वॉन्ट लिंक यू लेट मी नो. बाकी मोनाली खाली येते मला पिक करायला. सो मोना आली की मग मी खाली उतरेन आणि मग आम्ही चाललो एका कॅफेला कल्याणमध्ये. ॲक्च्युली 3-4 कॅफेसचे ऑप्शन आहेत, पण आम्ही त्यापैकी कोणतं तरी एक छान कॅफे निवडू आणि तिकडे जाऊन टाईम स्पेंड करू. ओके, सो आता मी निघाले माझ्या बिल्डिंगमधून. मोनाली येते, तिचा फोन आलेला. सो ती मेन रोडवर येईल. आता मी जाते तिच्याकडे. आणि इथे पाऊस एवढा आहे की विचारूच नका, पाऊस थांबतच नाही आहे. हे आहे कॅफे, मिनी कॅफे, आणि इथे आहे बिर्ला कॉलेज. आता आम्ही पोचलो इकडे. बघू आता इथे वेटिंग आहे की काय, मला पण माहिती नाही आहे. सो एकदा आतमध्ये गेलो की मी दाखवते. मी तर इंस्टाग्रामवर बघितलं आहे की छान आहे. आता आत जाऊन बघूया. सो दॅट्स द कॅफे. हे कॅफे आम्ही इथे आलो आहे, मिनी कॅफे अँड बिस्ट्रो. आणि हे बघा, हे मेन्यू आता आम्ही डिसाईड करतो की आम्हाला काय खायचं आहे. म्युझिकमुळे खूप आवाज नाही येणार. सो जरा डिस्कस करून ऑर्डर करते आणि मग तुम्हाला दाखवते. आणि टेस्ट कशी आहे ते पण बघूया, कारण प्राइजेस तर बऱ्यापैकी हाय आहेत. सो आपण जेवणाची क्वालिटी कशी आहे ते पण बघूया. दॅट्स द मेन्यू. हे पिझ्झा मागूया. आमच्या कॅफेमध्ये असे टेडीज लावलेले आहेत आणि इथे वॉलला खूप छान डेकोरेशन आहे आणि बाहेर पण डेकोरेशन. बाहेर आपण फोटोज काढू ते मग तुम्हाला दाखवतो. बाकी कॅफे खूप छान आहे. दॅट्स पिझ्झा, बार्बिक्यू पनीर पिझ्झा, आणि आम्ही अनियन्स आणि कॉर्न्स ॲड केले त्याच्यामध्ये. आता आपण हा पिझ्झा खाऊन घेऊया आणि हा पिझ्झा कसा लागतो ते बघूया. सो ओके, सो ॲक्च्युली क्वालिटी पण छान आहे आणि टेस्ट पण छान आहे. सो दॅट्स चिली गार्लिक ब्रेड. पिझ्झा अमेझिंग होता. आता चिली गार्लिक ब्रेड खाऊया. त्याचे चिली बघून ना जरा मला भीती वाटते. थोडे चिलीज मी काढते त्याचे. सो आता आमचं जेवण झालं आहे. आम्ही पिझ्झा, गार्लिक ब्रेड काय काय खाल्लं, पेरी पेरी फ्राईज. अँड इथे आता आमचं फोटो सेशन सुरू आहे. बाकी आतमध्ये कॅफे, इकडे या बाजूला पण एक सेक्शन आहे आणि इथे एक सेक्शन आहे ओपन. कॅफे खूप छान आहे. आता नेक्स्ट टाइम मी मधूला पण घेऊन येईल. आम्ही असंच गुगलवर सर्च केलेला आणि म्हटलं की बघूया कसं आहे, पण खूप छान आहे कॅफे. आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. बघू आता कुठे छान आईस्क्रीम मिळेल. इथे नॅचरल्स वगैरे असेल तर, नाहीतर मग काहीतरी डेझर्ट इथून बाहेर जाऊन खाऊ. बाकी यांचा वूड फायर पिझ्झा आहे. सो वूड फायरचं सेटअप इकडे आहे त्यांचं आणि ओपन किचन आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही बिर्ला कॉलेज टाकलं तर तुम्हाला हा कॅफे मिळेल आणि एकदा ट्राय करायला या. खरंच खूप छान आहे फूड क्वालिटी आणि टेस्ट पण खूप छान आहे. बाकी आता आम्ही चाललो, म्हणजे घरी जायला निघालो आहे. आता बघू कुठे कुठे जातो आम्ही. इतकी मजा केली आम्ही. ब्लॉग थोडा मी कमी केला कारण आम्ही
वर्षातून एकदा वगैरे भेटतो. सो खूप बरं वाटलं माझ्या फ्रेंड्सना भेटून आणि इतके फोटोज काढलेत. ते पण मी इंस्टाग्रामला अपलोड करणार आहे. सो तुम्ही ते फोटोज बघा. आणि आता मी घरी जाते. मला काही गोष्टी मम्मीने ऑर्डर करायला सांगितलेल्या. सो मी ते विसरलेली. आता घरी जाऊन ऑर्डर करते. आणि बघा आमच्या इथे किती स्लिपरी झालं आहे. हॅलो, गुड इव्हनिंग. सो आता मी आणि मम्मी चालू आहे गणपती बुक करायला. इथे आहे मम्मी. हाय हाय. गणपती बुक करून उल्हासनगरमध्ये एक एक्झिबिशन लागलं आहे, तिकडे जाणार आहे. सो लेट्स गो. हे बघा, हे शॉप आहे. हा संभाजी चौकचा रोड आहे आणि इथे लाल चक्की आहे आणि इथे हे शॉप आहे. मम्मी थकली त्यामुळे आम्ही थांबलो आहे. आणि आधी या काकांचं दुकान पुढे होतं, तुम्ही मागे जुन्या ब्लॉग्समध्ये पाहिलं असेल. सो आता बुकिंग करून ठेव, मी तुम्हाला पण दाखवेनच. मम्मी जरा रेस्ट करते. जाऊया चल. आणि इथे मोठ्या मूर्तीचं पेंटिंग होतं आहे. ज्वेलरी लागतात. आहे ना भरपूर मुली. मातीची या आहे. या आहेत. या मातीची आहे. अच्छा. हो, मातीचे. विचार केलेला की मातीचे घेऊ, म्हणजे मागे आम्ही घेतलेली किती हेवी झाली. किती इंच आहे? 2 फुट आहे. 2 फुट आहे. चालेल ना? थोडे छोटे साईजवाले आणि इथे थोड्या मोठ्या साईजवाले. सो तुम्ही गेस करा कोणती बुक असेल. बाकी काय नाही, आता ॲडव्हान्स देऊ. आणि आमच्या इथे एक एक्झिबिशन लागलं आहे, तिकडे आम्ही जायचा विचार करतो. बघू आता जातो. फायनली त्या दिवशी मोनाली आलेली तेव्हा ती बुक करून गेली, पण माझं राहिलेलं ॲक्च्युली बुक करायचं. सो आता फायनली ते पण झालं. आता ऑटो घेऊया. अँड दॅट्स द शॉप. बाय काका. ते जे एक्झिबिशन आहे ना, ते माझ्या स्कूलच्या एकदम मागे, जिकडे म्हणजे आमची स्कूल होती गुरुनगर. सो आता बघू त्या एक्झिबिशनमध्ये काय मला माहीत नाही आहे. बस मम्मीला एक इंस्टाग्रामवर रील आलेली की काहीतरी एक्झिबिशन आहे. सो म्हटलं जाऊन बघूया. दॅट्स माय स्कूल, गुरु नानक हायस्कूल. आणि इथे कॅम्प रोडला आहे. इथे आहे एक्झिबिशन. इकडे गाड्या लागले. इयरिंग्स मी घेतलेत आणि सॉरी क्लिप घेतले. ते क्लचेस आहेत छान छान. सो ॲक्च्युली बेसिकली हे कपडे, मी आणि मानसी जायचं ना, कसं एक्झिबिशन आहे, मला मानसीची आठवण आहे. कपडे वगैरे आहेत, टी शर्ट्स, खायचे पदार्थ, बेडशीट्स. सो आता मी त्या एक्झिबिशनमधून निघालो. छोटंसं एक्झिबिशन होतं, म्हणजे 15-20 स्टॉल्स असतील. कसं होतं मम्मी? ठीक होतं. ठीक होतं ॲक्च्युली. खरं सांगू तर सगळे सिंधी लोकांना आवडतील असे कपडे होते, म्हणजे असे भरलेले हेवी. आणि आता रक्षाबंधन पण आहे जवळ, सो म्हणून मला वाटतं त्या पद्धतीने त्यांनी ते स्टॉक केलं असेल. पण ठीक आहे, छान होतं. म्हणजे उल्हासनगरमध्ये मी फर्स्ट टाईम एक्झिबिशनला गेले आणि एक्झिबिशन मला मानसीमुळे कळलं की एक्झिबिशनमध्ये खूप एक्सक्लुझिव्ह गोष्टी मिळतात. पण इथे काहीच एक्सक्लुझिव्ह नव्हतं. पण जेव्हा आपण बोरिवलीला, म्हणजे स्पेशली ते जे हॉल होतं त्याचं नाव मला आठवत नाही आहे, ते खूप मोठं हॉल आहे. ते एवढं मोठं एक्झिबिशन असतं, म्हणजे तुमचे पाय दुखतात फिरून. आणि तिकडून मी आणि मानसीने तर 10-10 हजाराचं शॉपिंग केलं आहे. आणि त्या ज्या आम्ही गोष्टी घेतल्या त्या बाकी कुठेच कधीच आम्ही दुसरीकडे पाहिल्या नाही. सो आता आम्ही चाललो आहे 4 नंबर मार्केटला. मम्मीला राखी घ्यायचे आहेत आणि म्हणजे राखी मला पण घ्यायचे आहेत आणि मम्मीला ड्रेस घ्यायचा आहे नवीन. सो आम्ही चाललो 4 नंबर. आता आम्ही आहोत भाटिया चौक. जे उल्हासनगरवाले आहेत त्यांना कळेल, भाटिया चौक गेला मागे कोणाचं तरी पार्सल पडलं आहे. अँड राखी आहे आणि इथे एवढे ऑप्शन आहेत. हाय. सो त्या राख्या मी घेतल्यात. हे आहे 4 नंबरचं मार्केट इथे. आणि आम्ही राखी घ्यायला ॲक्च्युली 2 नंबरला जाणार होतो, पण मग मी म्हटलं जाऊ दे इथेच जाऊया 4 नंबरला. कारण 2 नंबर मार्केटला एवढी गर्दी असते फेस्टिवल्सच्या वेळेला, चालायला पण जागा नसते आणि मग भांडणं होतात. म्हटलं राहू दे इथेच जाऊया. इथं